लोकसभा निवडणुका झाल्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतात. चालू विधानसभेची मुदत याच वर्षी संपणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. पण त्याआधी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेचे 11 सदस्य पुढच्या महिन्यात निवृत्त होणार आहेत. विधान परिषद निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाला. विधान परिषदेवर आता सर्वच पक्षांकडून कोणाला संधी मिळते यावर सर्वांचं लक्ष लागलंय. आता यात नक्की कोणाला संधी मिळते, कोणाचं नाव चर्चेत आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. नमस्कार, मी आदिती. विधान परिषदेचे 11 आमदारांचं कार्यकाळ पुढच्या महिन्यात संपणार आहे. 11 जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. 12 जुलैला मतदान होणार असून त्याच दिवशी निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. लोकसभा पराभूत झालेले किंवा संधी न मिळालेल्या अनेकांना विधान परिषदेवर घेतलं जाण्याची चर्चा आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून आगामी विधान परिषद निवडणुकीत कुणाची वर्णी लागू शकते? लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक होणार आहे. यात लोकसभेला पराभूत किंवा संधी न मिळालेल्या उमेदवारांचं पुनर्वसन केलं जाण्याची चर्चा आहे. भाजपाकडून पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, शिवसेना शिंदे गटाकडून भावना गवळी, अजित पवार गटाकडून राजेश विटेकर, ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांची नाव सध्या चर्चेत आहेत. भाजपाकडून जी नावं पुढे येत आहेत त्यात मराठा, धनगर, ओबीसी या तिन्ही घटकातल्या नेत्यांना संधी देऊन आगामी विधानसभेचं गणित साधलं जाईल, अशी चर्चा आहे. भाजपातून चर्चेतल्या नावांपैकी पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, महादेव जानकर, परिणय फुके, सुधाकर कोवळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, चित्रा वाघ, माधवी नाईक आणि विश्वास पाठक यांची नावं चर्चेत आहे. अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि संजय दौड यांचं नाव चर्चेत आहे. शिंदे गटाकडून भावना गवळी आणि नीलम गोहेंचं, शरद पवार गटाकडून शोकापचे जयंत पाटील, ठाकरे गटाकडून विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर आणि वरुण सरदेसाई, तर काँग्रेसकडून वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, नसीम खान, माणिकराव ठाकरे आणि संध्या सवालाखे यांची नावं घेतली जात आहेत. आमदारांचं संख्याबळ बघितल्यास 11 पैकी 5 सदस्य भाजपला हमखास मिळणार आहेत. शिंदेच्या शिवसेनेला 2 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीचेही 2 सदस्य संख्याबळानुसार विजयी होतील आणि मवियाकडे 2 आमदारांचं संख्याबळ आहे. मात्र मवियानं तिसरा उमेदवार दिल्यास 11व्या जागेसाठी रस्सीखेच होऊ शकते. याआधी 4 ते 5 वेळा भाजपकडून पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होईल अशा चर्चा होत्या. 2020ला भाजपकडून राज्यसभेवर पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत राहिलं. मात्र त्यांच्याऐवजी भागवत कराड, रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले राज्यसभेवर गेले. नंतर 2020च्याच विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंचे नाव चर्चेत राहिलं. मात्र भाजपकडून रणजित सिंग मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दटकेंना संधी मिळाली. त्यावेळी पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी नाराजी आणि राजीनामा सत्रही सुरू केला होता. 2022 मध्ये पंकजा मुंडेंचं नाव पुन्हा चर्चेत आलं. मात्र भाजपाकडून उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि राम शिंदे हे विधान परिषदेवर गेले आणि यावेळी 2024 मध्येही राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंचं नाव संभव्यामध्ये आलं. मात्र अशोक चव्हाण, अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णींची वर्णी लागली. या सर्व वेळेस पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत असूनही नंतर मागे पडलं. त्यामुळे यंदा काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असेल. आता यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.